सो वेलकम बॅक. आजचा डे आहे 46 आणि आज आपल्याला जे मी काल बोललेलं आहे मला हेल्मेटच्या माउंट बघायचं आहे. तर आता मी खारघरमध्ये 1-2 शॉप आहेत आणि वाशीमध्ये पण आहेत. तर मी तिथं हे माउंट बघायचं. एक तर मला चीन माउंट बघायचं आहे हेल्मेटसाठी. एकतर जो 3M वाला असतो असावाला एक तो वाला मी घेऊ शकतो आणि नाहीतर आपला जो नॉर्मल माउंट असतो तो दोरी काढून जो आतून हेल्मेट म्हणून जातो तो वाला माउंट बघायचा आहे. आणि त्यातच बघायचं आहे आता दोघांमधून कुठला तो मला वाटतं बघायला लागेल की कुठला सेफ असेल आणि कुठला चांगला असेल तो मला बघायचा आहे. आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे राजदीप आणि तुम्ही आहे घेऊन टाक. आपल्या चॅनलचं नाव आहे घेऊन टाक रे. तर वेलकम बॅक. तर मी असाच एक इंट्रोवर्ट आहे आणि मी स्वतःची लाईफमधले व्हिडिओज आणि हे क्रिएट करतो आहे की मला कॅमेरा फिअर आणि लोकांच्या समोर कधी बोलताना यांनी मी कॉन्फिडन्समध्ये बोलायसाठी तर त्यासाठी मी हे व्हिडिओज बनवतो आहे. तर असं तेच आहे की मला चीन माउंट आता मी शोधतो आहे. हा वाला माझ्याकडे आहे पण मी ना 3M आहे ना जरासा असा घाबरतो कारण की माझं ते ॲडव्हेंचर हेल्मेट आहे. त्या ॲडव्हेंचर हेल्मेटच्या पुढं हे वाला लागत नाही चीन माउंट. हे वाले खूप मोठे आहेत तर मला ते नवीन येतात ना ते खास LX2च्या याच्यासाठी आहेत. LX2 ॲडव्हेंचरच्या याच्यासाठी आहेत तर मला त्यासाठी बघायला लागणार आहे. नाहीतर तो आपला एक आहेच मला माहिती आहे तो ॲमेझॉनवरतून पण मी मागू शकतो. नाहीतर इथं शॉपमध्ये इफ मला तो भेटला तर मी तो वाला घेईन. तर हे 2 ऑप्शन्स आहेत. तर आता मी जाऊया आपण ऑलमोस्ट 2 वाजलेत दुपारचे तर आपण लगेच जाऊन येऊया. आणि जेही पुढचे व्हिडिओज असतील जसं की Insta360मध्ये असेल कारण की मी चीन माउंट लावू नाही शकत कारण की तो माझा पुढचा तुटला आहे तर मी काहीच नाही करू शकत. तर त्यामुळं बोलतो आहे जस्ट बी विथ मी आणि जेही असेल ते पुढं Insta360वर असणार आहे. आणि लेट्स गो. आणि सबस्क्राईब अँड लाईक करा. तर हॅलो. आणि हा नुसता एक माईक टेस्ट आहे कारण की मला बघायचं आहे इफ मी माझा GoPro इथं लावला कारण की माझा हेल्मेट माउंट आपला तुटलेला तर मी विचार करत होतो की जाण्याच्या वेळेस GoPro माउंट इथं लावायचा आपल्या छातड्यावर आणि त्यानंतर रेकॉर्ड करायचा आणि असा वाला लुक येणार मग सगळ्यांना. मग मला तेच करायचं होतं की कसं चालतं आहे का हे माईक चालतो का ते मला अजून पण नाही माहिती. इफ माईक चालत असेल तर इट्स गुड. इफ नाही चालत असेल तर मला जुगाड करायला लागेल. नाही तर तुम्हाला नुसतं विदाऊट याचं येणार काय विदाऊट ऑडिओ जे पण आहे बाईकचं नुसतं तुम्हाला एवढंच दिसेल. बघायचं आता याचं कसं हे होतं आहे. आणि मला जे माउंट का आवडतात बोलू का जे माउंटचं सगळ्यात बेस्ट काय की इफ मला हा कॅमेरा इथून काढायचा असेल मी नुसता असं करून दुसरीकडे लावू शकतो परत याला पलटी मारू शकतो मी नंतर. यामुळं मला जे माउंट आवडतात. नाहीतर ते दुसऱ्या माउंटमध्ये मी काहीच नाही करू शकत. तर बेसिकली हेच आहे जे माउंट मला का आवडतात. आणि जर माईकचा टेस्ट चालू आहे तर मला माहीत नाही आवाज कसा येतो आहे. इफ आवाज चांगला येत असेल तर इट्स गुड. नाही येत असेल बघू कारण की हा माईक खराब झालेला तर बघू कसं आहे. चलो देन बाय बाय. भेटू बाईकवर भेटू. आता साला इथं फोड आला आहे नाकावरतीच फोड आला आहे भेंडी. देन चलो भेटू बाहेर. ना कार्बोरेटर सर माहीत नाही पण कार्बोरेटरमधून आहे ना पेट्रोल लीक होतं आहे. कार्बोरेटर चेंज केल्यानंतर का चेंज ते आता मला ते दाखवूया भाई. मेन तर आधी पेट्रोल आता केवढं आहे मला काहीच नाही माहीत आता याच्यात. जस्ट आहे सर पाव लिटर तर गेलाच असेल. पाव लिटर तर माझा पेट्रोल गेलंच असेल मला असं वाटतंय. 200 ml तर पेट्रोल गेलंच असेल असं मला सिरियसली वाटतंय. तर बघू आधी 1 मिनटं मला याची सेटिंग चेंज करायची. मी जे एक्स्ट्रा सुपर वाईड व्ह्यू नाही आहे छोटासा व्ह्यू आहे तर जरा कसा तर वाटेल. तर 1 मिनिट मला नुसतं याचा व्ह्यू चेंज करू ते आधी आणि परत भेटू. हो येस. आणि आता मला अँगल माहीत नाही आता याच्यातून कसा दिसतोय का काय दिसतंय बट आय एम एक्सपेक्टिंग की अँगल चांगला दिसायला पाहिजे इथून. सो बघ ना कसला स्पॉट झाला आहे तिथं. दिसतोय का तुम्हाला तिथं कसला स्पॉट झाला आहे.
चला हे मग असं खूप खतरनाक आहे यार. मला आता त्याला जाऊन आधी दाखवतो मी आधी रॉयल एनफिल्डमध्ये. हे काल पण झालेलं. आणि एव्हरी टाईम इफ मी चुकून नळ बंद करायचा राहिला, तो खालून तो कॉक असतो त्याचा, एक मिनटं, आणि एव्हरी टाईम मी हे बंद करायचं विसरलो तर भाई माझीच वाट लागणार आहे. माझं पेट्रोल पूर्ण संपलं जाणार. म्हणजे चुकून पण मी अगर कॉक म्हणजे खालचं नळ बंद करायचं विसरलो तर माझी वाट लागणार यार. का उद्या म्हणजे मी चालता याच्यात पण पेट्रोल पडत असेल तर खूपच हे होऊन जाईल. तर ते मला त्याला दाखवायला लागेल आधी. म्हणजे आधीच जाऊया आपण. म्हणजे असं नको की भाई चालवतोय आणि खालून पेट्रोल पूर्ण लीक झालंय. म्हणजे घोड्यावर घोडा. काय कोण आहे? तर रॉयल एनफिल्ड आणि कुठंही मला नवी मुंबई मला का आवडतं माहिती का भाई? मला नवी मुंबई यामुळं आवडतं ना नेरूल, की भाई कुठंही निघायचं असेल ना मी निघू शकतो. हायवेवर लगेच पोचू शकतो. चला ठाण्यामधून बाहेर निघायला एवढा कंटाळ येतो ना. ठाण्यामधून बाहेर निघायचं का काही निघायचं ना खूप कंटाळ येतो खूप. ब्रो मला असं का वाटतं की मी आज सकाळी मी बाईक काढलेली का माझी? नाही, पण आज मला असं का वाटतं की मी आज सकाळी या रस्त्यावर असं बाईक घेऊन आलेलो असं का वाटतं मला, काय माहीत नाही. पण सिरियसली, आणि मी बोलू ना, इफ तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं चालू करायचं आहे ना भाई, चालू करा. नुसते इज्जतीत जे स्वतःच्या दिवसात काय पण घडत असेल ना तेच रेकॉर्ड करा. मी इज्जतीत बोलतोय. जे स्वतःचं आता कॅमेरा जरासा शेकी असेल कारण की ते छातड्याला लावले ना मी. आणि ते अरे बोच्या कसे थांबतात. आणि जे दिवसभरात तुमचं असेल ना रुटीन, म्हणजे जबरदस्ती काही असं हे नको कर की आय वॉन्ट टू प्रँक माय वाईफ, आय वॉन्ट टू प्रँक माय फ्रेंड. काही जर करायची जरूरत नाही. इफ तुम्हाला इज्जतीत कॉन्टेंट बनवायचं असेल ना, ऑटोमॅटिकली दिवसाभराचं काही असेल, म्हणजे इफ तुम्ही दिवसभरात झोपले पण असेल तरी त्यावेळेस कॉन्टेंट नको बनवा, कारण की झोपेत कोण कॉन्टेंट बनवत नाही. आणि इफ तुम्हाला असं करायचं असेल ना भाई, बिंदास. अरे आपल्या घराच्या समोरूनच गेलेली ही गाडी. तर बिंदास बनवा, बिंदास. तर आता मी आधी मी विचार केला की रॉयल एनफिल्डला जाऊया. हे बघ आईच्या गावात या लोकांच्या बोच्या साल्या मरणार एक दिवस. ओ माय गॉड अंकल. शिट, मेन गोष्ट माझी PUC आणि सगळे दुसऱ्या बॅगेत आहे सिरियसली. आणि आत्ता कोणी मला पकडणार तर या दुपारच्या टाईममध्ये तो कोणच नाही, पण इफ कोणी पण पकडलं, आई शपथ. काही रेकॉर्ड होत आहे ना? हां, नाही तर काय आलं की मी नुसतं बोंबलतोय पण काहीच रेकॉर्ड नाही होते. त्यामुळे बोलतोय की भाई तुम्ही बनवा, व्हिडिओज बनवा स्वतःचं डेली अगर तुम्हाला डेली ब्लॉग पण बनवायचा आहे ना, जबरदस्ती काही करायची जरूरत नाही आहे. नुसतं दिवसभराचा जो पण तुमचा ॲक्टिव्हिटी आहे ना त्याला नुसतं रेकॉर्ड करा भाई. एक मस्तपैकी ब्लॉग बनून जाईल. कारण की मला ते जबरदस्तीवाले ब्लॉग असतात ना, हो आज मी माझ्या नवऱ्याला प्रँक करणार आहे, का आज मी माझ्या बायकोला प्रँक करणार आहे, प्रँक, ते तसलेवाले आपल्याला काय माहीत नाही यार. मी असं वाटतं ना, ते जबरदस्ती काय नाही आहे कॉन्टेंट, तर जबरदस्ती बनवत आहेत तसंवाला मला हे नाही करायचं आहे. तर लेट्स सी, आता बघू. आधी रॉयल एनफिल्डकडे जाऊया.
त्याला बोलू भाई अरे ते कार्बोरेटर मग पेट्रोल लय पडतंय. इट इज टू डेंजरस. हा ना, कधी मी चुकून अगर मी चुकून जो खालचा तो त्याचा तो हे नळ आहे रिझर्व आणि याचा तो मी बंद करायचा विसरलो. मी चुकून ऑफिसला यायला गेलो आणि लेट येण्याच्या ह्याच्यात मी चुकून बंद करायचं विसरलो काही, तर अख्खं पेट्रोल गेलं यार माझं, अख्खं पेट्रोल. विचार करा. आणि आताच मी त्याच्यात एक 400 रुपयाचं पेट्रोल टाकले मी याच्यात. आणि मी घराचे म्हणजे दरवाजाच्या बाहेर आल्या ना मला तो वास आला ह्याचा काय आपल्या पेट्रोल सांडण्याचा वास. त्यावेळेसच मला रिग्रेट झालं की ओ माय गॉड, अरे तुझ्या गावात भाई मी आधीच इंडिकेटर दाखवतोय, तुम्ही लोक स्लो व्हा कारण की मला इथून जायचंय. ओके कोण नाही. हो 111 MH आयला 111 पण नाही 411 आहे. कसला महाग आहे 411 नंबर, कसले महाग आहेत सिरियसली. ब्रो लेट्स आता इथं मी कॅमेरा काढू का नाही असं पण आहे, कारण की खूप सारा लोचा आहे. परत 2 मिनटाचं काय असेल तर परत ते खाली फुकट असं वाटेल की कॅमेरा काढला आहे करून. तर 2च मिनटं आत आपण भेटून येऊ त्याला. अरे लावू कुठं मेन तर बाईक नो पार्किंग इन फ्रंट ऑफ द गेट. ओ येस आय विल नॉट पार्क. माझं त्यांच्या इथंच त्यांच्याच गेटच्या इथं लावायला पाहिजे. त्यालाच विचारतो ना. अरे दादा अभी ना मतलब परसों इसका ना ये कार्बोरेटर चेंज किया था यहाँ पे, तो पेट्रोल नीचे से लीक हो रहा है. अभी तो ये हुआ है, अगर ऐसे छोड़ेगा ना तो पेट्रोल का ड्रॉप गिरते जाता है. इफ वहाँ का पाइप को भी आप देखोगे ना तो देखो ना, मैंने अभी घर के इधर पार्क किया था तो उसका पेट्रोल गिरते मतलब ये होते गया था और ऐसा स्पॉट हो गया था पूरा पेट्रोल का. अभी नहीं जा रहा 1 2 5 ओके बट वो अच्छा खासा स्पॉट हो जाता है. ज़्यादा गिरता रहेगा ना तो प्रॉब्लम होता है. ज़्यादा नहीं क्योंकि नट पे रहता है ना. नट देखो ओके प्रॉब्लम नहीं हो ये क्योंकि बहुत अच्छा खासा ये हो गया था. ज़्यादा गिर जाएगा ना तो लेके आता. ठीक है देख क्योंकि ज़्यादा ही, कारण कि स्मेल भी इतना आ गया था ना उसका, मैं मतलब बहुत स्मेल आ गया था. क्योंकि अभी तो कोई प्रॉब्लम दिख रहा नहीं. अभी नहीं बट वो रुकने के बाद बहुत मतलब 1 महीने 15-20 मिनट बाद में कभी घर से बाहर आया था ना तो पूरा वो स्पॉट हो गया था. बनाया था ना. हाँ ठीक है दादा 1 मिनट. मी जरा कॅमेरा काढतो थांबा आता. तर आहे सुपर व्ह्यू आहे ना. हां चला झालं तर आहे. काय तर कचरा अडकलेला बोलत होता त्याचे कार्बो, म्हणजे कधी फिटिंगच्या वेळेस मला वाटतं या लोकांनी पुढे काय म्हणजे नीट फिट नाही केलेलं, तर त्यामुळे ते बोलत होते की लाईक पुढं काय तर कचरा अडकला. मी कचरा कसा अडकणार, आता तर कार्बोरेटर तुम्ही साफ का म्हणजे नवीनच टाकला आहे तर कार्बोरेटरच्या आत कचरा कसा येणार, मेन ते आहे ना. तर यांच्याच फिटिंग करण्याच्या वेळेस प्रॉब्लेम काय तर झालेला, नीट फिट नाही केलेलं वाटतं या लोकांनी. तर हे चलो आता आपण आपला हेल्मेट माउंट बघायला जाऊ.
असं एवढं म्हणजे मी पाहिजे तर ऑनलाईन पण मागू शकतो. ऑनलाईन काय मला इफ मी आधीचाच तो ऑरेंजवाला मी यूज करत होतो तोच मला पाहिजे तर तो मला एका दिवसात म्हणजे आज ऑर्डर केलं तर उद्या सकाळी माझ्या हातात पण भेटून जाईल एवढा आहे हा यार. मला त्यामुळं ना इथे यायला नाही आवडत. साला ट्रॅफिक बघा केवढी आहे. या ब्रिजवरतून जायला ट्रॅफिकच केवढी आहे. हां मी जाऊ शकतो का? मी रूल नाही तोडत आहे बट आय वॉन्ट टू गो. RTO दादा, RTO दादा. ओके मला आत्ताही असं वाटतं की मी चूक केली वरतून ब्रिज घेण्याची. पण मला खालून सिग्नल बिग्नलमध्ये जायचं नव्हतं त्यामुळे मी इथून घेतो आहे. अजून काय नाही. मला ॲक्च्युली ना असे 2 ट्रकच्या ह्याच्यातून मधून काढायला ना भीती वाटते. सिरियसली भीती वाटते. कारण की कधी कधी वाटतं की लाईक चुकून त्यांना आपण त्यांच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये आलो आणि भाई दिसलं नाही. हा ब्लाइंड स्पॉटमध्ये आलो आणि काय झालं तर मला त्यामुळं खूप भीती वाटते. आणि आता मला माहीत नाही याचा आवाज कसा येतो याच्यातून अजून माझ्या कॅमेरामध्ये आवाज कसा येतो मला नाही माहीत. कारण की याचं माईक खराब झालेलं तर त्यामुळं जरासं एकदम असं ना कर 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 आवाज येईल मध्ये आधी. तर सॉरी फॉर दॅट. मी काय करू नाही शकत. हां आता मी निघू शकतो. आता कसे ट्रक पुढे मागेत ना तर मी आता आरामात निघू शकतो. मी म्हणजे 2 ट्रक बाजूबाजूमध्ये असतात ना त्यावेळेस मला जरा अशी भीती वाटते म्हणजे काढायला गाडी अशी गॅपमधून. व्हेन्यू दादा पण ट्रॅफिक कशामुळे? हॉर्न वाजवा. लक्ष आपल्याकडे द्या. हो हे बघा कसे घाणेरडे लोक आहेत. अरे हां टाक भेंडी. म्हणजे कुठले ना युजलेस ड्रायव्हर असतात की त्यांना वाटतं की जरासाही हे बघ म्हणजे जरासाही असं वाटतं की जागा आहे तर मी माझी गाडी टाकू शकतो असं वाटतं त्यांना. कुठले मला सिरियसली असं वाटतं. Oh my God. आला आणि सिरियसली हे दाखवायचं तर होतंच मला की भाई उद्या म्हणजे मी म्हणजे बिंबेला म्हणजे गाडी घेऊन गेलो ही म्हणजे आता जे मी फॉग लॅम्प्स पण काढून टाकेल. कारण की काय माहीत नाही यार लोकांचं फॉग लॅम्प्सवरती पण आजकाल फाईन खूप आहेत. मी 2-3 जणांचे हे बघितलेले काय आपले रील्स बघितलेले मरीन ड्राईव्हला गेलेत आणि त्यांच्या फॉग लॅम्प्ससाठी त्यांना चुना लावलेला आहे. म्हणजे फॉग लॅम्प्ससाठी त्यांना हे लावलेलं काय आपलं फाईन मारलेला. आज मी मरीन ड्राईव्हला ॲक्च्युली जाऊ शकतो माहिती रात्री असंच भटकाला. सिरियसली एकटा मी किती वर्ष झालं की मरीन ड्राईव्हला गेलोच नाही. म्हणजे असं ह्याच्यात गेलो आहे म्हणजे काय आपले कझिन्स येतात सकाळी संध्याकाळीच्या 6-7च्या दरम्यान गेलो आहे. असं लेट नाईट किती वर्ष झालं गेलोच नाही मी. तर मी आज ते करू शकतो. लेट नाईट मरीन ड्राईव्ह सिरियसली ते एक करू शकतो. कारण की मी बॉम्बे असं मला वाटतं की किती दिवस झालं फिरलोच नाही मी. मला ॲक्च्युली गाडीने जायचं आहे माहिती. पण गाडीने काय कारण की मी तिथरचे खूप सारे रोड्स बघितलेच नाही आहेत. आता तो टनल आहे तो जातो खालून कुठून तो मरीन ड्राईव्ह स्टेशनवरतून
त्याचं मला रस्ताच म्हणजे तो रस्ता कुठून निघतो कसा जातो काहीच नाही मला माहीत. तर मला तो एक बघायचा होता रस्ता की कसं त्याचं चालतंय काय होतंय तो वाला मला बघायचा होता. त्यासाठी गाडी पाहिजे. गाडी आता नाही आहे म्हणजे आहे पर्यंत दादा घेऊन जाईल असं मला वाटतंय. त्यामुळं अरे मग मर्सिडीजला सगळे मग बोलतात. मग मराठीमध्ये मग काय झालं मग. हो फुल ऑन ट्रायपॉड बिपॉड घेऊन चाललाय भाऊ. हो येस चला मग तुम्हाला जरा वेळात तिथून बाहेर निघाला तर जरा वेळानं तर मी परत इफ मला काय असेल तर दाखवायला का काय पण त्यावेळेस मी कॅमेरा परत चालू करेन. ॲक्च्युली 360 लावायला पाहिजे होता इथं. जरासा समोरून लुक आला असता ना. मी ॲक्च्युली कॅरी करतोय 360 माझ्या बरं बट लेट्स सी. ओ माय गॉड आय मिस माय एक्सपल्स. ॲक्च्युली मी आज दुसरा हेल्मेट पण घेऊ शकलो असतो माहिती. माझा जो कुठलावाला हेल्मेट जो जुना एक्झॉरचा हेल्मेटला पण मी माउंट लावला असता. अरे मी इथून त्याचं हे काढलं आहे ना चिनचं शेट. एका वेळेस तुम्हाला हवा जास्त येत असेल कारण की इथं जे चिन प्रोटेक्टेड असतं ना. मी ते काल रात्री टेस्ट करताना काढलेलं मी याचं. Oh my God. साहेब पाणी पाहिजे पाणी. ते इफ तुम्हाला हा लुक इफ बरोबर येत असेल मला नाही माहीत हा कसा येतोय हा लुक. इफ बरोबर येत असेल तर प्लीज लाईक आणि काय मला कमेंटमध्ये सांगा कसा हा लुक आहे. आणि नाही दिसत असेल काहीच नाही दिसत असेल तर नुसतं ऑडिओ ऐका प्लीज. ब्रो ओला चला लोकांची याच्यात खास केवढी आहे ना. एवढं ते ओलाचं चालू आहे हे चालू आहे तरी लोक आता यांनी घेतली असेल जुनी पण मी बोलतोय नुसतं. अरे इथं बॅरिगेड लावलेत एवढ्याशा स्पॉटमध्ये का. ओ माय गॉड कधी बाईक 80-80वर जाते ना असलं भारी वाटतं ना. कारण की फायरिंगचा आवाज याचा फायरिंगचा आवाज असला चुम्मेशदार आहे ना. BS4 मॉडेलचा आज ते पण यांचे चांगले आहेत पण मला एवढं असं खास नाही वाटत. असं एकदम असा वाला आवाज आहे. आपला याचा कसा एकदम टुप 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 टुप. ओके इथून आज जायचं आपल्याला. स्मार्ट ऑटो आईला का ट्रॅफिक आहे एवढी. मला इथं कोपऱ्यातच जायचं जस्ट 100 मीटर्स बट वाय सो ट्रॅफिक. इन्स्पेक्टर भाई बस जरासा सांभाळून. नाही माझी गाडी नाही जाऊ शकत इथून. माझी हे घासतंय काय आपलं फुट रेस्ट घासतो याला. ओके हां आता जाऊ शकते. ओके काय गर्दी काय पर्यंत कोणाचं बी झालेलं आहे इथं.
स्मार्ट ऑटो स्मार्ट ऑटो स्मार्ट ऑटो स्मार्ट स्मार्ट स्मार्ट. का की त्यांनी लास्ट टाइम मला बोललेलं की आमच्याकडे चिन माउंट पण आहेत, पण बघू याच्याकडे कुठले आहेत. हां 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 हां, सावली आहे का त्याच्या इथं? सावली नाहीतर सीट एक तर असलं कडक गरम होतं ना आत्ताच्या ह्याच्यात आहे. अरे कुठे गेलं? हां आहे 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 आहे, ऑपोजिट साईडला मी लावू शकतो. हे थांबे. ओके भाई आधी नळ बंद करा, नाही तर काय. अरे साल्यानी रिझर्व डोर का घेतलेली? एवढं पेट्रोल गेलं आहे का? तर स्मार्ट ऑटो आपला आहे समोर, त्याकडून आपण आधी चिन माउंट बघू कसं आहे. चला इथं पण बुलेट हे आहेत का रिपेअरिंगवाले? यायला पाहिजेत मग यांच्याकडे पण. हे जेन्युइन ॲक्सेसरीज अँड सर्व्हिस सेंटर आहे रे, हे पण चांगले आहे, त्यांच्याकडे यायला बघायला पाहिजे. तर चला आपण आज जाऊन बघू यांच्याकडे माउंट कुठले, त्यानंतर परत येऊया आपण. ओके सॉरी. आता यांच्याकडे तर नाही आहे, आता यांच्याकडे म्हणजे आहे, त्यांना ऑर्डर करायला लागेल. आता याचं बघायला लागेल की याचं चीन माउंट मेन आहे. इथं जे चीन माउंट आहे ना ते इथंच लागतं, त्याचं इथं लागतं. आणि याचं म्हणजे त्यांचं 3M पण खूप कमी आहे, म्हणजे एवढ्याशाच पार्टमध्ये तो 3M लागणार आणि इथं चिटकला जाणार. आणि ते 3D प्रिंटेड आहे, असं पण नाही की काय 3D प्रिंटेड आहे. ते मी जरासं असं वाटतं की मला ते जुनंवाला माउंट आहे ना तेच यूज करायला पाहिजे. मला जरासं असं डाऊटफुल वाटतं, त्या डाऊटफुल वाटतं की मला पण असं 100% मी देऊ नाही शकणार. म्हणजे असं 24/7 माझ्या ह्याच्यात तो हे असणार, काय आपला डाऊट असतो ना की पडेलवालं ते वालं. तो लेट्स बघू. आता जाऊया घरी, आता काहीच नाही तर चला जाऊया. बरं झालं बाईकचं पण दाखवलं. आता पेट्रोल पडत नाही, आधी पेट्रोल पडत होतं, आता नाही पेट्रोल पडत. बरं हे बघा, आता पेट्रोल नाही पडत, नाही तर आधी केवढं पेट्रोल पडलेलं, आता काहीच नाही पेट्रोल पडत. चलो देन भेटू परत रस्त्यावर. एक माउंट लावतो आपलं याला छातडीला आणि करू परत. चलो आता मला सिरियसली नाही माहीत याच्यातला आवाज कसा येतो तुम्हाला. ह्याच्यातला आवाज कसा येतोय मला सिरियसली नाही माहीत, कारण की मी त्याला एवढं असं हे नाही केलं आहे. कारण की त्याचा माईक आधी खराब झालेला, त्याला खराब माईकच म्हणजे माईकची कुठली तर एक वायर असते ना ती जरा अशी मूव्ह केली ना तर तो माईक बरोबर चांगला चालतो, असा वाला सीन आहे. चला आता ट्रॅफिक कमी झाली. तर तो माउंट आहे तो 1000 रुपीजचा आहे, पण मला ना ते 3Mच्या टेपवर लावायचं ना जेवढा असं हे नाही येते यार. म्हणजे तो कॉन्फिडन्स असतो ना तो वाला नाही आहे. आणि एक आहे तो ॲक्शन प्रो करून कुठली कंपनी येतात ना, ते साधे माउंट आहे, जे माउंट आणि हे सगळे बनवतात, त्यांच्या यात पण आहे तो 699चा आहे, पण मला त्यांची क्वालिटी नाही माहीत. ओ माय गॉड 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 ओ माय गॉड. मी एकच मिनटं. नळ ओके. ॲक्च्युली मी ते ऑफ करून ठेवलेलं, त्याचं पेट्रोलचं ते चालू करायचं राहिलेलं. साला मी ऑफ केलं असेल त्यामुळे पण पेट्रोल पडत नसणार. एकदा असं ऑन करून ठेवायला पाहिजे चुकून, म्हणजे बघायला पाहिजे ना. ब्रो चलो.
इफ मला नाईट आऊटला ही बाईक घेऊन जायची असेल आज, तर मला एक ना सगळे फॉग लॅम्प्स काढायला लागणार. एकच नाही तर सगळ्या फॉग लॅम्प्सवर मला ना सॉक्स तर टाका लागणार आहे. ते 2 एक आहे. पण बरं झालं आपण आलो. लाईक मला ॲक्च्युली क्वालिटी बघायची होती, ती माझ्या इन हँडमध्ये कशी ती क्वालिटी दिसते ना, मला मेन ते बघायचं होतं. म्हणजे असं पण नाही की मी बोललं की ऑनलाईन मी मागवलं असतं तसेवाले सेम. अरे सिमेंट्स बंद झालं काय? इफ मी तसं सेम ऑनलाईन मी ते चिन माउंट मागवलं असतं आणि त्याची क्वालिटी आणि याची क्वालिटी एकदा आता कळालं आहे ना की भाई 3D प्रिंटेड आहे, तर एवढं टेन्शन नाही आता मला. तर मी ते जुनंवालंच माउंट मागवेल, आय थिंक सो. बघायला लागेल आता बाई. हां, लस्सी 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 लस्सी. पण यावेळेस काही करू नये ना, मला मार्चपर्यंत आहे ना मला याची रनिंग 3-4 हजार तर करायचीच आहे भाई याची. कारण की खाली फुकट यार 3-4 हजार, मी नुसता 1000 रुपये 1000 किलोमीटरसाठी मी 3-4 हजारचं सर्व्हिसिंग करतोय. सिरियसली. ओ माय गॉड, लाईट चालू आहे, सॉरी. सरको भाई सरको. भाई काय कसली ट्रॅफिक झाली आहे आता. बघा ना, आता परत ट्रॅफिक झाली. हे बघ, हे असले बॅटरीवाले ना, असं वाटतं की यांच्याबरोबर रोड रॅश खेळू कधी कधी वाटतं. सिरियसली, कसला एकदम निवांत मधून चालतात ना हे बॅटरीवाले. बाई घराची चावी. हां, हां. पण बाईक चालून काय जी फिलिंग येते ना भाई, कुठलीही चालवा, म्हणजे काय ॲक्टिवा बिक्टिवा काही चालवा, पण 2 व्हीलर चालवून जी असं मनाला तृप्त भेटतं ना, काय बोलू, एकदम भारी वाटतं. डोंट कम हिअर बाबा, सफो. साला यांनी नंबर प्लेट मुद्दामून अशी डार्कमध्ये केली का काय केले का, त्याच्यावर फिल्म लावली त्यांनी. कारण की तो ग्रीन कलर पण असा प्युअर ग्रीन कलर नाही आहे, कुठली तर फिल्म लावली वाटतं यांनी त्या ह्याच्यावर, ग्रीन कलरच्या नंबर प्लेटवर. कारण की असं प्युअर ग्रीन दिसतं ना ते. ओके, मी 80च्या खालीच होतो. नाही तर आता मी ऑनलाईन आपलं हे वाला ऑरेंजवाला आहे ना, त्यालाच मी ऑर्डर करेन. कारण की मला क्वालिटी एवढी अशी मनाला अशी लागणारी क्वालिटी नाही भेटलं असं वाटलं. असं एकदम जरा अशी क्वालिटी 1000 रुपीजमध्ये मी तेवालं घेतलं तेच मला बरं पडेल ना. कारण की मला माहिती आहे ना त्याची क्वालिटी चांगली, ते सगळं चांगलं झालं. तर नुसतं त्याला आहे की लाईक हेल्मेट पडायला नको, नाही द्यायला पाहिजे, तेच आहे. नाही तर आत्ता पुरतं माझ्याकडे एक ते आहे ना, मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं की माझ्याकडे 3Mचं आहे. 3Mचं ते चिटकवण्याचं विथ जे माउंट. मी पाहिजे ते इथं साईडमध्ये पण लावू शकतो, साईडमध्ये लावून त्याचं मग गोप्रो इथं मधोमध सेटिंगमध्ये जे पर्यंत वेट जरासा वाढलं जाणार. कारण की तो गोप्रोचं ते पुढे अजून 1-2 ते असतात ना साईजमध्ये, ते वाढवा लागणार मला. तर जरासा वेट वाढणार तिथं.
पण हे होतं म्हणजे हलकं आहे ते, पण मला तेच आहे यार 3M म्हणजे चिटकवा चिटकीवर मला जराशी भीती वाटते, अजून काय नाही. ओ माय गॉड. चालेल. कधीपासून मी ते एक्सपल्सचं माझं जे चेन हे झाले ना, मला सगळे गाड्यांचे ना असं आरामात असं गिअर बदलूशी वाटतं ना, की भाई चुकून पण असं ॲग्रेसिव्हमध्ये मी चेंज केला आणि ठप्पा लागायला नाही पाहिजे. कसलं मस्त थंड वाटतं यार या ह्याच्यात, या एरियामध्ये कसलं असं थंड वाटत होतं ना. आता परत वी आर ॲट बर्निंग. ब्रोस आपल्याला राईटमध्ये थांबण्याची खूप जरूरत आहे, कारण की युटर्न मारायचं आपल्याला इथून. हां, बाईक इथून मारू शकते ना युटर्न, एक नंबर. टू व्हीलर ब्रो सॉरी, कारण की तिथून गोल फिरून यायचं जरासा टेन्शन आहे. ओके, कारण की ते जरा पुढं जाऊन टू व्हीलरसाठी इफ अलाउड असं असेल तर कशासाठी नाही. चलो यार, एक तर आज मला शनी मंदिरात पण जायचं आहे आपल्यावर. शनिदेव मला प्लीज जरासा असं हे करा ना, काय बोलतायत, उद्या मॅरेथॉन आहे का? शनिदेव प्लीज मला असं जरासा असं तुम्ही प्रसन्न व्हा आणि माझ्या जरासा सबस्क्रायबर्स पुढच्या वर्षी असं 1000-2000 जाऊ दे प्लीज. शनिदेव प्लीज, बिकॉज इज 35 इयर्स मी स्ट्रगल करतोय अँड नाव आय वॉन्ट टू बी रिलॅक्स. तो प्लीज माझ्यावर असं मस्तपैकी असं प्रकट हे द्या मला, असं ॲश करण्याची अशी असतात ना, सगळे बोलते शनी इज गुड, तर ते बोलतोय मला अशी प्रकट हे द्या, काय आपलं फुल ऑन तुमची पॉवर अशी द्या मला, की लाईक तू सक्सेस होईल पुढच्या वर्षी एकदम. कारण की आता 2025 संपला ना, त्यामुळं ओ माय गॉड आपण आलेलो आहे. यांचा एक उसाचा भारी असतो, मला यांचा एक मस्त वाटतो. सरक हां. ओ माय गॉड, वी आर बॅक इन आवर कंट्री. अशी काय बघते?
ब्रो हां हाय हां आधी आता परत मला सारखं कॉक याचं आहे ना नळ बंद करायला लागणार आहे. हां माझी बाईक पण मला गोवन मस्त वाटली यार. 350 गोवन होती यार तिथं, काय भारी वाटत होती सिरियसली. कधी कधी वाटतं की मी त्याला ना त्याला फुल आहे ना त्या ह्याच्यासारखंच बनवायला पाहिजे याला, त्या गोवनसारखं. पण गोवन मस्त दिसत होती. चला देन आता बघू. आता आपण नॉर्मल जो आपला माउंट होता आधीचा तोवालाच ऑर्डर करूया, कारण की एवढा काय खास मला वाटलं नाही तेवालं. सो लेट्स सी. चलो बाय बाय, भेटू नंतर भेटू जरा वेळात.